मित्रांनो, भारतातलं ऑनलाईन गेमिंग सेक्टर आता भरपूर बदलणार आहे, कारण सरकारने आता गेमिंगसाठी नवीन नियम लागू केलेत आणि हे पुढच्याच आठवड्यात म्हणजे 1 मे पासून अंमलात आणले जाणार आहेत. पण टेन्शन घेऊ नका, सरकार काय परत एकदा पबजी बॅन करत नाहीये. उलट पबजीला आता कदाचित ई स्पोर्ट्सचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. बाकी ऑनलाईन गेमिंगमुळे कुणाचंही नुकसान होऊ नये यासाठी हे नवीन नियम महत्त्वाचे असणार आहेत. हे नियम नेमके काय आहेत, गेमिंग इंडस्ट्रीसाठी सरकारचा पुढचा प्लॅन काय आहे आणि त्याचा गेमर्सवर आणि आपल्यावर काय परिणाम होणार, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी सांगतो तसं सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आधी थोडं बॅकग्राऊंड बघूया. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं गेमिंग मार्केट आहे. 2024च्या आकडेवारीनुसार देशात तेव्हा जवळपास 49 कोटी ऑनलाईन गेमर्स होते. या इंडस्ट्रीची टोटल व्हॅल्यू 35,000 कोटींपेक्षाही जास्त होती. पण एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवायला कोणताही ठोस कायदा नव्हता. हीच पोकळी भरून काढण्यासाठी सरकारने ऑगस्ट 2025मध्ये संसदेत प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग हा कायदा पास केला. आता या PROG कायद्याची अंमलबजावणी येत्या 1 मे पासून करण्यात येणार आहे. हे नियम लागू करण्यामागे खरं तर भरपूर गंभीर कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे व्यसन आणि आर्थिक नुकसान. सरकारच्या आकडेवारीनुसार ऑनलाईन मनी गेम्समुळे देशातील जवळपास 45 कोटी लोकांवर नकारात्मक परिणाम झाला आहे आणि या सगळ्यांचं एकत्रित आर्थिक नुकसान सुमारे 20,000 कोटी एवढं आहे, कदाचित जास्तच. क्रिकेटवर बेट लावणाऱ्या, पत्त्यांच्या गेम्समध्ये कोटींच्या बक्षिसाचं आमिष दाखवणाऱ्या गेम्समुळे लोक रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत होते आणि या नादात आपली सगळी बचत गमावत होते. एका बातमीनुसार तर फक्त तमिळनाडूमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये गेमिंगच्या व्यसनामुळे 47 जणांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. शिवाय कितीतरी सर्वेक्षणांमधून 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये गेमिंगच्या व्यसनाचं प्रमाण 70% गेल्याचं समोर आलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग. काही गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर लोकांना गंडवणारे अल्गोरिदम बनवून आणि फेक अकाउंट्स वापरून युजर्सची फसवणूक केली जात होती. तर त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे काही प्लॅटफॉर्म्स दहशतवाद्यांचा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम करत होते. काही चीनी प्लॅटफॉर्म्स आपला डेटा तिकडे पाठवत होते. तिसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांचं संरक्षण. काही वर्षांपूर्वीचं ब्लू व्हेल गेम प्रकरण असो किंवा काही दिवसांपूर्वीचंच कोरियन लवर गेम प्रकरण, या सगळ्यात लहान मुलांना लक्ष केलं जात होतं. जागतिक आरोग्य संघटनेनेही गेमिंगच्या व्यसनाला अधिकृतपणे एक गंभीर आजार म्हणून मान्यता दिली आहे. या सगळ्या गोष्टींमुळेच सरकारला गेमिंग संबंधी कायदा करणं आवश्यक वाटलं. मग आता हे नवीन नियम काय आहेत? तर कायद्याने ऑनलाईन गेम्सचं 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं आहे. पहिला प्रकार म्हणजे ऑनलाईन सोशल गेम्स. जे गेम्स मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक संवादासाठी आहेत. उदाहरणार्थ वर्डल, कहूट, पझल गेम्स अशा सगळ्या गेम्सना पूर्ण परवानगी मिळेल. या गेम्सची नोंदणी करणं सक्तीचं नसणार आहे, कारण या गेम्समधून कोणाचंही नुकसान होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे ई स्पोर्ट्स. यामध्ये मग BGMI, व्हॅलोरंट, FIFA, क्रिकेट अशा गेम्सचा समावेश असेल. या गेम्सना जर ई स्पोर्ट्स म्हणून मान्यता हवी असेल तर सरकारकडे तशी नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी 10 वर्षांसाठी वैध असेल. त्यानंतर या गेम्स खेळण्यास कोणताही मज्जाव नसणार आहे. तिसरा प्रकार म्हणजे ऑनलाईन मनी गेम्स. या अशा गेम्स आहेत जिथे पैसे लावले जातात आणि जिंकण्याची अपेक्षा ठेवली जाते. Dream11, ऑनलाईन रमी, पोकर, विंझो, पोकरबाजी, MPL अशासारखे प्लॅटफॉर्म्स यात येतात आणि या सगळ्यांना पूर्णपणे बंदी असणार आहे. या गेम्सची जाहिरात करणं किंवा त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करणं हे सगळं बेकायदेशीर ठरणार आहे. हे काही मुख्य नियम आहेत. यासोबतच गेमिंग इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन संस्था स्थापन होत आहे, ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ही 6 सदस्यांची संस्था असेल, जी होम अफेअर्स, फायनान्स, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, यूथ अफेअर्स, लॉ आणि टेलिकॉम मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी मिळून बनेल. ही संस्था गेम्सचं वर्गीकरण करणं, तक्रारी असतील तर त्या सोडवणं आणि बेकायदेशीर प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करणं या सगळ्या गोष्टी बघेल. एखादी गेम लॉन्च झाली किंवा कोणी ई स्पोर्ट्ससाठी अप्लाय केला तर त्यावर 10 दिवसांमध्ये निर्णय देणं या समितीला बंधनकारक असेल. यासोबतच सगळ्या गेमिंग कंपन्यांनाही आता एक तक्रार निवारण यंत्रणा म्हणजे कस्टमर केअर स्थापन करणं बंधनकारक असणार आहे. युजर्सना त्यांची तक्रार आधी गेमिंग कंपन्यांकडे द्यावी लागेल आणि 30 दिवसांमध्ये त्यावर काही ॲक्शन घेतली गेली नाही तर ते थेट ऑनलाईन गेमिंग अथॉरिटीकडे तक्रार दाखल करू शकतात. बँकांवरही आता मोठी जबाबदारी असणार आहे. कोणत्या गेमिंग प्लॅटफॉर्मला भारतात काम करायची परवानगी आहे, कुणाला नाही, हे सगळं बँकांनी तपासणं बंधनकारक असणार आहे. जर एखादा प्लॅटफॉर्म बेकायदेशीर असेल तर त्यांना बँकिंग सुविधा देता येणार नाहीत. सो पैशांची सोयच बंद झाली तर प्लॅटफॉर्मही आपोआप बंद होतील. आता या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार? तर सोपं आहे. जे लोक पैशांशी संबंधित गेम्स खेळत होते, मग त्यात Dream11 आलं, रमी आलं किंवा अशा इतर गेम्स, त्यांचं गेमिंग पूर्णपणे बंद होणार आहे. या प्लॅटफॉर्म्सनी खरं तर आधीच आपले मनी बेस्ड ऑपरेशन्स बंद केलेत. सो तुमचे जर अशा कुठल्या प्लॅटफॉर्मवर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्यासाठी रीतसर तक्रार करा. दुसरा मोठा परिणाम म्हणजे ई स्पोर्ट्स अंतर्गत प्रोफेशनल गेमर्सची संधी वाढणार आहे.
ई स्पोर्ट्सला आता सरकार ऑरेंज इकॉनॉमीचा भाग समजते, त्यामुळे कदाचित पुढे स्पोर्ट्स मंत्रालयच गेमिंग स्पर्धा आयोजित करेल आणि ऑनलाईन गेमिंग हा अधिकृत करिअर ऑप्शन म्हणून उदयास येईल. जे लोक साधे गेम्स खेळतात, टाइमपासवाल्या मोबाईल गेम्स, त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही, उलट ते आणखी सुरक्षित होईल. लहान मुलांच्या पालकांसाठी हे खरंच दिलासादायक पाऊल आहे. आता कंपन्यांना रिस्पॉन्सिबल गेमिंग फीचर म्हणजे टाईम लिमिट, स्पेंडिंग लिमिट आणि असेच इतर सेफ्टी प्रोटोकॉल्स आणावे लागतील. या गोष्टींमुळे लहान मुलांना गेमचं व्यसन लागणार नाही. आता हे सगळं ऑन पेपर तरी चांगलं वाटतंय, पण अंमलबजावणी सुरू झाली की भारतातल्या मोठ्या गेमिंग इंडस्ट्रीला फटका बसणार आहे. या इंडस्ट्रीने 1.3 लाख नोकऱ्या निर्माण केल्या होत्या आणि $3 अब्ज परदेशी गुंतवणूक भारतात या माध्यमातून येणार होती. या सगळ्याला आता धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अंमलबजावणीमधील आणखीन एक अडचण म्हणजे जेव्हा भारतातील असे प्लॅटफॉर्म्स बंद होतात तेव्हा लोक VPN वापरून परदेशी साईट्सवर जाऊ शकतात. यावर नियंत्रण ठेवणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. तेव्हा आता गेमिंगच्या या नव्या नियमांची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या नियमांबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टेक भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.